आयपॅड आहे माझा आकाश विटंबनेनंतर जे आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनामध्ये अमानुषपणे मारहाण झाल्यामुळं आपले धडाडीचे तरुण सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता। तर त्या मृत्यूच्या अनुषंगानं आपल्याला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य भेटावं असा प्रस्ताव आपल्या जिल्हा प्रशासनाकडून पाठवण्यात आला होता। तर त्याला आपल्याला प्रतिसाद भेटलेला असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आपल्याला 10 लाखाचा चेक आज रोजी भेटलेला आहे। आपल्याला जे सोमनाथ सूर्यवंशी आहेत यांचे परिवाराचे आई आणि बंधू यांना आपण तो चेक सादर करण्यासाठी आलेलो आहोत। आई बोलणार आहे थोडं। मुख्यमंत्री साहेबांनी मला आर्थिक मदत पाठवली आहे, मी त्यांचे आभारी आहे। परंतु जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत आर्थिक मदत स्वीकारत नाही। कसं आहे माहिती काही मी आपल्या सोमनाथचा मित्र म्हणून तुम्हाला सांगतो, हे न्याय भेटण्याची जी प्रोसेस आहे ही कायदेशीर आहे आणि ही दीर्घकाळ चालणार आहे। हे नाही बरोबर आहे, त्याचा सोमनाथचं जे नुकसान झालंय हे नुकसान कितीही पैसे दिले तर भरून येणार नाही याची आम्हाला पण जाणीव आहे। ही मदत निधी आहे ही त्याची भरपाई म्हणून नक्कीच नाही, पण हे खूप मोठं नुकसान झालंय। एका चांगल्या होतकरू तरुणाचा जीव गेलाय। आपल्याला त्याच्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी वेगळा विषय आहे आणि जो कायदेशीर कारवाई आहे ही वेगळा विषय आहे। ती कारवाई कुठेही थांबणार नाही, ती प्रोसेस तर चालू आहे। आपण आहेत, आपले आंदोलकाचे सहकारी आहेत ती आहेत, अनेक राजकीय नेते आहेत, आमचे पत्रकार बंधू आहेत, यांच्या सगळ्यांच्या हिने त्याचा पाठपुरावा चालूच आहे। ही निधी आहे, खूप नुकसान झालं आहे। सोमनाथ असले असते तर त्यांनी जे केलं असतं त्याचा थोडाफार हातभार म्हणून आपल्याला द्यायचे। तर एक विनंती आहे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी तुमच्या हक्काची गोष्ट आहे, तर ही स्वीकारावं। मुख्यमंत्री साहेबांनी जे निधी पाठवले त्यांचे मी आभारी पण आहे, त्यांना धन्यवाद पण देतो। पण सगळ्यात महत्वाचं काय, माझा आज निरपराध भाऊ मेलेला आहे। बरोबर, त्याला सरकारी लोकांनी मारलेले, पोलिसांनी मारलेले। जोपर्यंत त्यांना पोलिसांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही आर्थिक सहाय्य स्वीकारण्यात नाही। मुख्यमंत्री साहेबांनी जे निधी पाठवलेत मदत, त्यांचा आम्ही मान सन्मान करतो, नाकारत नाही, पण सर्वात पहिला आम्हाला न्याय भेटला पाहिजे। आणि आज ज्या पोलिसांनी माझ्या भावाला मारलेलं आहे ते एकदम फ्री मध्ये फिरत आहेत। फिर्याद देऊन माझ्या भावाचा मृत्यू जवळपास आता महिना होतो, फिर्याद दिली 26 तारखेला, अजून पोलिसांवरती गुन्हे दाखल झाले नाहीत, त्यांच्यावरती FIR झालेला नाही। त्या लोकांवरती ज्यावेळेस FIR होतील, गुन्हे दाखल होतील, त्यांना शिक्षा भेटल त्यावेळेस आम्ही आर्थिक मदत स्वीकारू। तुमचे पण आम्ही आभारी आहोत, तुम्ही इथपर्यंत आलेत। मुख्यमंत्री साहेबांचे पण आभारी आहेत। हे आमचं पण आमचं आणि जे दुःख झालंय त्याच्या अनुषंगाने काहीच नाही। बरोबर, त्यांच्यावर अजून गुन्हे दाखल झाले नाही, कसं काय स्वीकारणार सांगा साहेब? लवकरात लवकर दखल घ्या। तुमच्या भावना आम्ही आमच्या कलेक्टर साहेबांना त्यांच्याकडून वरच्यांना आम्ही जरूर कळू, विनंती आहे। माझ्या मुलाचा जीव का म्हणला असेल सर, त्यांचे दुःख तुमचं आम्ही समजू शकतो, त्या दुःख असेल तुम्हाला साहेब। पैशानं कोणाचा जीव येत नाही, पण हे निरपराध भाऊ गेला माझा, पण त्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे ही आमची कळकळीची विनंती मुख्य साहेब भाऊ म्हणाले तुम्ही। हो, माझ्या परभणीतले कमीत कमी लाखभर लोक त्याच्यासाठी एवढे तळतळ करायले की आम्ही आमचा भाऊ म्हणूनच केलं त्यासाठी। गुन्हेगार नसताना त्याला मारले, एवढी टॉर्चर करून मारले पोलिसांनी, किती त्रास झाला असेल, किती वेदना झाली असतील माझ्या। आज ज्या लोकांनी माझ्या भावाला मारले ते एकदम आज मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आर्थिक मदत पाठविले होते, परंतु
जोपर्यंत माझा न्याय होत नाही, घेत नाहीत, त्यांनी न्याय देत नाहीत, तोपर्यंत मी आर्थिक मदत स्वीकारित नाही. जे गुन्हेगारी आहेत, माझ्या मुलाला मारलेले पोलीस लोक, त्यांना लवकरात लवकर पकड करावा, त्यांना शिक्षा द्यावा, त्यांना फाशीची सजा द्यावा. माझी ही सरकारला हात जोडून विनंती आणि ही माझी मागणी आहे. मुख्यमंत्री साहेबांनी जी विधानसभेमध्ये 10 लाखाची आर्थिक मदत जाहीर केलेली होती, ती आर्थिक मदत आज सरकारी कर्मचारी हे आमच्याकडे घेऊन आलेले होते. तर मुख्यमंत्र्यांनी जी आर्थिक मदत दिलेली आहे त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री साहेबांचे आभारी आहेत, त्यांना धन्यवाद पण देतो. पण आमची एक विनंती आहे, जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही आर्थिक मदत स्वीकारणार नाही. आत्तापर्यंत माझ्या भावाचा मृत्यू होऊन जवळपास आता महिना होऊन जातोय. 26 तारखेला फिर्याद दिलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये. अजून फिर्यादीची FIRची नोंद देखील झालेली नाही. जोपर्यंत ताबडतोब FIRची नोंद झाली पाहिजे, पोलिसांवरती FIR झाली पाहिजे, त्यांना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावरती आणि त्यांना कडक ती शिक्षा झाली पाहिजे, ही आमची विनंती आहे. आणि मुख्यमंत्री साहेबांनी देखील त्यासाठी आम्हाला मदत केली पाहिजे. जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही, माझे जे भावाचे गुन्हेगार आहेत, जे पोलीस असतील, ज्या लोकांनी माझ्या भावाचा खून केलेला आहे, त्या लोकांना कडक शासन झालं पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुख्यमंत्री साहेबांची आर्थिक मदत स्वीकारणार नाही.